पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावातल्या बापूसो बच्चे यांच्या शेतात बिरू आंब्रे यांच्या शेळ्यांचा कळप चरण्यासाठी आला होता. त्यावेळी अचानक बिबट्यानं शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये एक शेळी ठार झाली तर एक शेळी जखमी झाली. पाळीव कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्यानंतर आणि बिरू आंब्रे यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यानं शेजारील उसात पळ काढला. बच्चे सावर्डेचे पोलीस पाटील सागर यादव यांना ही घटना समजताच त्यांनी वनविभागाला कळवलं. त्यानंतर पन्हाळा परिक्षेत्राचे वन अधिकारी अनिल मोहिते, परिमंडळ वनाधिकारी सागर पटकारे, नियतक्षेत्र अधिकारी संदीप पाटील, सचिन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला. यावेळी उसात पळ काढलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. बच्चे सावर्डे, सातवे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटं जाऊ नये, सोबत बॅटरी, काठी बाळगावी अशा खबरदारी घेण्याच्या सूचना वनविभागाच्या वतीनं देण्यात आल्यात. बच्चे सावर्डे गावात आत्तापर्यंत बिबट्यानं अनेक वेळा गावातील पाळीव श्वान आणि शेळ्या मेंढ्या यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या असल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.